सांगली शेतकऱ्यांचा आक्रोश रस्त्यावर 14 ऑक्टोबरला माजी खासदार संजय काका पाटील चक्काजाम आंदोलनाच्या रणांगणात तासगाव व कवठे महांकाळ तालुक्यात व सांगली जिल्ह्यातील यंदा झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे सर्वस्व हिरावून नेले आहे। द्राक्षांच्या वेलींवर लोंबकळणारी स्वप्न, ऊसाच्या शेतातील घामाचे ओघळ आणि मातीशी केलेल्या निष्ठेचे श्रम सगळं काही पावसाच्या तडाख्यात वाहून गेलं। या नैसर्गिक आपत्तीने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी माजी खासदार संजय पाटील आता थेट रस्त्यावर उतरणार आहेत। ऑक्टोबर 14 रोजी संजय काका पाटील हे सरसकट पंचनामे व शेतकऱ्यांची कर्जमाफी या दोन अत्यंत महत्त्वाच्या मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन छेडणार असून शेतकऱ्यांचा आवाज थेट प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। गेल्या काही वर्षांपासून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे स्वप्न वारंवार उद्ध्वस्त केली आहेत। यंदाच्या अतिवृष्टीने त्यांची आर्थिक कंबरडे अक्षरशः मोडली आहे। कर्ज काढून पिकं घेणारे शेतकरी आता हतबल झाले आहेत। त्यांच्या डोळ्यांमध्ये भविष्याची काळी छाया स्पष्ट दिसत आहे। यावेळी माणिक जाधव, सुखदेव पाटील, बाबासाहेब पाटील, सुनील जाधव, हनुमंत पाटील, महेश पाटील, अविनाश पाटील, संदीप पाटील, शशिकांत जमदाडे, दिग्विजय पाटील, आर.डी. पाटील, जाफर मुजावर, अमित पवार, करण पवार, तुषार हुलवानी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। 14 ऑक्टोबरच्या या चक्काजाम आंदोलनाकडे शेतकऱ्यांच्या आशा, प्रशासनाची कसोटी आणि जनतेचे लक्ष लागले आहे। हा आंदोलनाचा रणसंग्राम शेतकऱ्यांच्या न्यायासाठी किती प्रभावी ठरेल हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल। सांगली जिल्हा संवाददाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट।